राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि
तपस्वी होत नाही. आणि इथं सगळं तडजोडी झाल्या होत्या, फक्त लाईटनं साथ काही दिली नाही. आज विशेष करून ज्यांचं या बेळगाववरती अगोदरपासूनच नितांत अशा प्रकारची श्रद्धा आहे, प्रेम आहे, अशा असणारे आमचे भजन सम्राट सतीशजी महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ठाकूर लिंगावरून आवर्जून उपस्थित असणारे आमचे भगवत भाऊ हे देखील कार्यक्रमाला आलेले आहेत. मृदंगावरती साथ देण्यासाठी मंगळूरवरून मृदंगमणी, मृदंग सम्राट श्री उत्तरायण सचिन महाराज हे या ठिकाणी उपस्थित आहेत. एवढंच नाही तर मला वाटतं शाखेवरून काही गुरुजन या ठिकाणी आलेले आहेत, चापडगाववरून देखील आलेले आहेत. ठाकूर लिंगाव असेल, मंगळूर असेल, चापडगाव असेल आणि बेळगाव मधील सर्व भजनी मंडळी आवर्जून वारकरी संप्रदायावरती प्रेम करणारे आणि अण्णांच्या पूर्ण परिवारावरती प्रेम करणारे सर्वजण तुम्ही आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. आहे हा अण्णांनी त्या कुटुंबात त्यांच्या स्वतःच्या अगोदर कुटुंबाला दिला. आपला मुलगा गौतम महाराजांना नुसतं बेळगाव किंवा नुसतं आपला शोभा तालुका ओळखत नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्याचं एकमेव कारण हे आहे की अण्णांनी ओळखले होतं माहेरवाडी चिंतन महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. दररोज आपण नेहमी श्रवणामध्ये असणारा वाचलेला त्याचा जयघोष आपण हरिपाठामध्ये दररोजच करतो. असा अतिशय सोपा आहे, तपोकार आहे. प्रस्तुत अभंगामधून नामचिंतनाचं, नामसन कीर्तनाचं महत्व सांगतात. आणि हे महत्व सांगत असताना आपल्या सर्वांसाठी अतिशय सोपी पद्धत त्यांनी सांगितली. तुमचा आवाज थोडा होते गाणं होते. आपण आयुष्यामध्ये नेहमी विचार करतो की आपल्याला हा देह प्राप्त झालेला आहे. भगवंताने हा देह आपल्याला दिलेला आहे आणि हा देह मिळाल्यानंतर कमीत कमी वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी पाऊल ठेवलेलं आहे, स्वतःच आयुष्य ज्यांना कळलेलं आहे, त्यांना तरी असं वाटतं की आपला हा देह प्राप्त झालेला देह हा कारणी लागावा, योग्य मार्गाने आपण जावं. आणि अशाच पद्धतीनं ज्यावेळेस अनेक साधकांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली की आपल्याला योग्य मार्ग मिळाला पाहिजे. असा एक समूह, जसा बेळगावमध्ये खूप छानसा समूह वारकरी संप्रदायाला जोडलेला आहे, असा एक समूह जगद्गुरु तुकोबारायांकडे गेला आणि तुकोबारायांना विनंती केली, महाराज इथून पाठीमागे कीर्तनाच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून आपण अनेक प्रकारचे तत्व आम्हाला सांगितले, त्यामुळे आम्हाला आमच्या देहाचं महत्व कळलं. नक्कीच आम्हाला एवढं समजलंय की हा देह आपला नाही, आपल्याला कोणीतरी दिलेला आहे. हा कुठेतरी घुसणं आलेला आहे ना, तोपर्यंत आपण त्याचं असणारं काम केलं पाहिजे. एवढा विचार जगद्गुरु तुकोबारायांपर्यंत त्या असणाऱ्या साधकांनी मांडला. आणि त्यामुळे तुकोबारायांना ते प्रश्न विचारू लागले, कहो तुकोबाराय, आयुष्य प्राप्त झाले, परंतु आयुष्याचा उद्धार करण्यासाठी नेमकं काय साधन आम्ही करावं, कोणता मार्ग वापरावा. त्यावेळेस तुकोबाराय त्यांना म्हणू लागले की भगवंताचं नाम जे आहे ते खरोखर अतिशय श्रेष्ठ आहे. आणि ज्यावेळेस ही भावना निर्माण झाली, कसं असतं, ज्यावेळेस एक माणूस असतो ती त्यावेळेस एक शंका निर्माण होते आणि त्या एका शंकेचं सहज निरसन होतं. बरं, परंतु ज्यावेळेस मॉप असतो, ग्रुप असतो, अनेकांची संख्या असते, त्यावेळेस एकाची शंका जर निरसन झाली तर दुसऱ्याची काहीतरी शंका निर्माण होते आणि मग त्या पूर्णत्वाकडे जाण्यासाठी थोडासा विलंब होतो. घरातही तसंच होतं. तुकोबाराय सांगत होते की तुम्हाला जर भगवत प्राप्ती करायची असेल तर भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. परंतु त्याच वेळेस काहींनी शंका घेतली की
पूर्वीचा काळ जर आपण अनुभवला, इतिहास अनुभवला, पुराण जर पाहिले तर बऱ्याच वेळेस आम्ही असं ऐकलेलं आहे की अनेक साधू पुरुष 12-12 वर्ष, 15-15 वर्ष, 20-20 वर्ष एका पायावरती उभा राहून तपश्चर्या करत होते. आयुष्य त्यांनी आपल्या तपश्चर्यामध्ये घातलं आणि मग कुठेतरी भगवंताची प्राप्ती झाली असं पुराणांमध्ये लिहिलेलं आहे तुकोबर आहे. आणि मग तुम्ही सांगतात की नामाचं महत्व एवढं मोठं आहे. हे फरक नेमकी कसा आहे, हे तफावत नेमकी कशी आम्ही दूर करायची, आमची जरा शंका निरसन करा. तुकोबारायांनी सांगितलं, बरं झाले उशिरा का होईना तुम्ही सगळेजण आले आणि तुमची शंका माझ्या समोर मांडली. तुकोबाराय त्यांना सांगत होते या पूर्वीचा इतिहास तुम्ही पाहता हे नक्की खरं आहे, परंतु आपण सत्ययुग असेल, त्रेतायुग असेल, द्वापर युग असेल, अशा अनेक युगांचा विचार जर केला तर त्या प्रत्येक युगामध्ये मनुष्य देहाला मिळालेलं आयुष्यही वेगळं होतं आणि तत्कालीन युगामध्ये भगवत प्राप्तीची साधनाही वेगळी होती. मग त्या आयुष्याचा विचार करत तुम्हाला बसून चालणार नाही, त्या साधनांचाही विचार करत बसून चालणार नाही. आणि ते साधनं साध्य करण्यासाठी जे काही श्लोक होते, जे काही मंत्र होते, जे काही तपसाधना होती, जे काही होम हवन यज्ञ याग होते, या सर्वांचा विचार करून तुम्हाला चालणार नाही. मग तुमच्यासाठी मी सोपे सोपे मार्ग नक्की सांगतो. त्यावेळेस तुकोबाराय म्हणले, माझ्याकडे लक्ष द्या. मी नाही बघा तुकोबाराय म्हटले, माझ्या बापांना एक शब्द आवर्जून बोलून जाईल. आयुष्यामध्ये जर एखादी अडचण आली ना, आयुष्यामध्ये एखादी अडचण जर निर्माण झाली ना, तर त्या अडचणी सोडवण्याचा मार्ग आपल्याला नाही मिळाला ना तरीही चालेल, परंतु त्या अडचणीमध्ये ज्यांचा कोणाचा सल्ला घ्यायचा आहे ना, ज्यांचा सल्ला घ्यायचा आहे ती व्यक्ती तरी आपल्याला आपल्या आयुष्यात निवडता आली पाहिजे. मी आवर्जून बोललो की आयुष्यामध्ये अडचणी निर्माण झाली तर ती अडचण सोडवता नाही आली तरी चालेल, परंतु त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी योग्य सल्ला घेणारी, सल्ला जी देऊ शकते अशी योग्य व्यक्ती आपल्याला निवडता आली पाहिजे. याचं कारण हे सांगेल मी की ज्यावेळेस त्या साधकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले होते, ते प्रश्न त्यांना सुटत नव्हते, परंतु ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी ज्यांची निवड केली ना, ते दुसरे तिसरे करून असून जगद्गुरु तुकोबाराय होते. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि मग तुकोबाराय त्यांना नामाचं महत्व सांगत होते आणि ते सांगत असताना काही जणांनी शंका घेतली, त्या नामानं एवढं काही काम होऊ शकतं का? भगवत नाम चिंतनाने एवढं काही काम होऊ शकतं का? हो खरं सांगा, नामाचा उद्धाराचा मार्ग आम्हाला मिळू शकतो का? तुकोबारायांना वाटलं हे सहज सांगून काय तयार होत नाही. मग तुकोबारायांनी काय केलं, उलट प्रश्न त्यांना केला. बघा बरं का, बऱ्याच वेळेस काय होत असतं की माणूस माणसाला प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर देण्याचा कितीही प्रयत्न केला ना तरी त्याचं उत्तर त्या समोरच्या माणसाला पटत नाही. मग तुकोबारायांनी ती गोष्ट जाणली आणि तुकोबारायांनी काय केलं, त्यांच्या प्रश्नावरती प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. तुकोबाराय नामाचं महत्व सांगत होते, समोरचे साधक विचारित होते की नामाच्या उच्चारानं आमचं आयुष्य उद्धरून जाऊ शकतं का? त्यावेळेस तुकोबाराय त्यांना म्हटले, तुम्हीच आता मला सांगा, नाम घेता वाया गेला, नाम घेतल्यामुळं, भगवंताचं नामचिंतन केल्यामुळं कोणी वायाला गेलाय असं कोणी? Thank you.
गेला ऐसा कोणी ऐकिला. अरे भगवंताचं नामचिंतन घेतल्यानं काय होईल असं तुम्ही मला विचारताय, परंतु मी तुम्हाला विचारतो, मला सांगा ना, त्या भगवंताचं नाम घेतल्यामुळं कोणी वायाला गेला का? तुकोबाराय म्हणले सरळ नाही कळत ना, मग तुम्हाला जरा उदाहरणाने सांगतो. तुम्हाला देखील मी उदाहरणाने सांगतो, कारण तुकोबारायने तिकडं सांगितलं, इथं सांगितलं तुकारामच आलाय. त्याला तुकोबाराय सांगू लागले. त्याच पद्धतीनं श्रीमद भागवतामध्ये संत एकनाथ महाराजांनी 6व्या स्कंदामध्ये अतिशय छानसं उदाहरण दिलेलं आहे भगवत नामचिंतनाचं महत्व सांगताना. मी अगदी थोडक्यामध्ये ते उदाहरण सांगेल. ज्यावेळेस कथा असते त्यावेळेस ते उदाहरण सांगायला, तो दृष्टांत मांडायला साधारण 1 तासाचा वेळ लागतो. आता पाहूया आपल्याला किती जलद कव्हर होते. चालेल ना? चालेल. ज्यावेळेस एक मुलगा ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येतो आणि तो मुलगा जन्माला आल्यानंतर 5 वर्षाचा मोठा होतो. 5 वर्षाचा झाल्यानंतर त्याच्या आई वडील त्याची मुंज करतात आणि ठरल्याप्रमाणे गुरुकुलामध्ये शिक्षणासाठी पाठवतात. पूर्वी गुरुकुल होते बरं का शिक्षणाला, आता आमच्या शाळा आहेत. गुरुकुलामध्ये शिक्षणासाठी पाठवलं. मुलगा लहानचा मोठा होत होता, गुरुंकडे विद्या ग्रहण करत होता. थोडस जलद घेतोय, तुम्ही जरा बारकाईनं कानटाऊ करून ऐका बरं, कारण वेळ कमी आहे. ज्यावेळेस ते शिक्षण चालू होतं, लहानचा मोठा होत होता, 5 वर्षाचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं आणि हळूहळू गुरुकुलातील जबाबदाऱ्या त्या विद्यार्थ्याकडे वाढू लागल्या. ज्यावेळेस त्या विद्यार्थ्याकडच्या जबाबदाऱ्या वाढत होत्या, तसतस कामही वाढत होते आणि मित्रांसोबत वनामध्ये सरपण आणण्यासाठी गुरुजींना त्या गुरुमातांनी त्यांना पाठवलं. 4-5 जण मिळून एकत्रित त्या वनामध्ये गेले की गुरुकुलामध्ये जे काही सरपण लागतंय ते सरपण आणण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली. 7-8 शिष्य मंडळी, गुरुबंधू सर्वजण गेले, सरपण काढायला गेले. त्याच वेळेस परिस्थिती अशी झाली की त्या जंगलामध्ये झाडाच्या घनदाट झाडांच्या त्या सावलीमध्ये अंधाऱ्या वातावरणामध्ये त्या असणाऱ्या मुलानं एका नर नारीच्या जोडप्याला, एक मनुष्य आणि एका स्त्रीला व्याभिचारी अवस्थेमध्ये पाहिलं, संभोग करताना पाहिलं. भगवंताच्या दरबारामध्ये, भगवंताच्याच ग्रंथामध्ये हरड उदाहरण मांडतोय बरं. आणि ती अवस्था त्यांची पाहिली आणि या मुलाचा तारुण्य अवस्थेतील विचार बदलला आणि तो म्हणू लागला, मी इकडे गुरुकुलामध्ये शिक्षण घेतोय, रात्रंदिवस अभ्यास करतोय, परंतु हा माणूस पहा काय मजा करतोय आणि मला सुद्धा आयुष्यात अशीच मजा करायची, मला देखील असाच आनंद घ्यायचा, असं म्हणून त्या मुलानं ते आपले असणारे सर्व सवंगडी सोडून दिले. शिष्यमंडळी जे गुरुबंधू होते त्यांना सोडून दिलं आणि तिथून पळ काढला, बाहेर पडला. आपल्या सर्वांना माहितीये, भोगविलास करायचं म्हटलं की पैसा लागतो. त्याच्याही नजरेसमोर, त्याच्याही मनामध्ये तोच प्रश्न निर्माण झाला. एखादी स्त्री आपल्या जवळ यावी या दृष्टिकोनातून जर आपण प्रयत्न करायला जावं तर आपल्याकडे पैसा नाहीये. पैसा मिळवण्याचा प्रयत्न तो मुलगा करत होता, परंतु कोणी कामालाही ठेवत नव्हतं, पैसेही भेटत नव्हते. मग काय करावं? शेवटी आपल्याला माहिती, एक चुकीचा मार्ग पकडला की अनेक चुकीच्या मार्गामध्ये आपण आपोआप जाळीसारखं गुंतून जातो. तो मुलगा रस्त्यावरती वावरत असताना दिवसभर एखाद्या घराचं निरीक्षण करून ठेवायचं आणि त्या घरामध्ये जाऊन लूट करायचं. असं काही दिवस त्यांनी पैसे कमवले. थोड्या दिवसानंतर त्या मुलानं विचार केला की या लुटीमध्ये आपण पकडले जाऊ शकतो. मग त्याने तो धंदा सोडून दिला आणि रस्त्यावरती रस्ता लूट करायला सुरू केली. रस्ता लुटीमध्ये त्याला बऱ्यापैकी पैसे भेटत होते, धनसंपत्ती भेटत होती. त्या धनसंपत्तीचा उपयोग केला आणि शहरामध्ये, गावामध्ये कुठेतरी जाऊन एक वेश्या शोधली आणि त्या वेश्येला घेऊन जंगलामध्ये जाऊन तो राहिला. तिथं एक कुटिया केली, एक झोपडी स्वतःची बनवली, झोपडी बनवली. हळूहळू पैसे यायला लागले, थोडंसं आलिशान घर तयार केलं आणि त्या वेश्येसोबत तो मुलगा राहू लागला. पत्नी असो की वेश्या असो, एकदा एकत्रित ते राहायला लागले म्हणल्यानंतर आपोआपच मुलं बाळ व्हायला लागली. पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला. मी गती न करतोय बरं का, तुम्ही म्हणता हे काय चाललंय. 3 मुलं झाली, 4 झाली, 5 झाली, 6 झाली, 7ही झाली. त्याचा एकच धंदा होता, दररोज जंगलामध्ये जायचं, रस्त्यावरती जायचं, रस्त्यावरच्या लोकांना लुटायचं, पैसे गमावून आणायचे, त्या वेश्येच्या हवाली करून द्यायचे.
सर्व प्रकारची हौस, ज्याला आपण आयुष म्हणतो, ते आयुष करण्याचा तो प्रयत्न करायचा. आणि ह्या गोष्टी करत असताना पहा बरं, इथेही एक वाक्य मी आवर्जून बोलून जाईल. आयुष्य जगत असताना एखादी व्यक्ती जर आपल्या सानिध्यामध्ये जर आली तर त्या व्यक्तीचा उद्धार कसा होईल याचा विचार समाजामध्ये हल्ली कमी होतो. परंतु तो व्यक्ती माझ्या संपर्कात आला तर त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त कसं होईल आणि मी स्वतः सुरक्षित कसा राहील याचाच विचार दिवसेंदिवस जास्त होईल. विठ्ठल आणि मग जंगलामध्ये त्याचं ते आयुष्य अगदी मस्तपैकी चाललेलं असताना एक दिवस अचानक रात्रीची वेळ होती, एकादशीचाच दिवस होता. बरं, नाथबाबांनी भागवतामध्ये वर्णन केल्याप्रमाणे एकादशीचाच तो दिवस होता. रात्रीची वेळ झाली होती आणि 7-8-10 साधू पुरुष ते जंगलामध्ये आले. त्यांनी पाहिलं इथं काहीतरी निवारा दिसतोय म्हणून ते साधू त्या ठिकाणी गेले. घरामध्ये जे कोणी असतील त्यांना आवाज दिला. आवाज दिल्यानंतर ती असणारी वेश्या दारामध्ये आली आणि तिला सांगितलं, आम्ही वनामध्ये फिरत असणारे साधू लोक आहोत, आम्हाला रात्रभर एकादशीचं इथं भजन करायचं आहे, आम्हाला थोडासा निवारा हवा आहे. ती म्हटली काय अडचण नाही बाबा, बसा. तिनं त्याच ठिकाणी असणारी एक झोपडी, एक कुटिया किंवा एक खोली त्यांच्यासाठी रिकामी करून दिली आणि ते सर्व साधूजन त्या ठिकाणी एकादशीचं भजन करू लागले. हा लूटमार करून रात्री उशिरा 1-2 वाजता त्या ठिकाणी आपल्या ठेप्यावरती आला. आल्याबरोबर त्याचं डोकं फिरलं, कारण तो काही सरळ येत नव्हता. पायात पाय गुतुस्तोवर घराचा रस्ता त्याला काय दिसत नव्हता. आल्याबरोबर दारातूनच ओरडायला सुरुवात केली, हे काय लावलंय, हे काय डोकी दुखी झाली, अनेक गोष्टी तो बोलू लागला. ती बायको, ती वेश्या समोर आली, हाताला धरला आणि सांगितलं कोणीतरी साधू आलेले आहेत. त्या साधू भजनासाठी जागा मागितली म्हणून भजनासाठी जागा दिली, तुम्ही काय आरडाओरडा करू नका, तुम्ही तुमचं जाऊन झोपून घ्या. कसं तरी तो त्याच्या बिछाण्यापर्यंत पोहोचला. रात्री पुन्हा एकदा उठला. तोपर्यंत साधूंचं भजन जवळपास आटोपत आलं होतं. 3:30-4 वाजले होते. आपण काही एवढा वेळ घेणार नाही बरं. 3:30-4 वाजले होते. साधूंचं भजन आटोपलं, परंतु त्यांची कशाची वेळ झाली? काकड्याची वेळ झाली. आणि त्यांनी लगेच काकडा सुरू केला, उठा पांडुरंगा. सगळ्यांना उठवायला सुरू केलं. पांडुरंगापासून तर सर्व जनांपर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत उठवायला त्या साधूंनी सुरुवात केली. हा कसा बसा पहाटे 5च्या दरम्यान उठला. साधू पुरुषांचं काकडाही संपला. ते उठले आणि रस्त्याला लागणार तेवढ्यामध्ये तिनं त्या असणाऱ्या वेश्येनं असो किंवा याच्या पत्नीनं असो हात जोडले आणि सांगितलं, महाराज तुमचा काकडा सुरू झाला तेव्हापासून मी स्वयंपाकाला लागलेली आहे. आम्हाला याच्यातलं काही कळत नाही, परंतु तुम्हीच सांगितलं काल एकादशी होती, म्हणजेच आज काय आहे? द्वादशी आहे. असं करणं मी पहाटेपासून द्वादशीसाठी स्वयंपाक केलाय. 2 घास माझ्या दारातले खाऊन जा. कोण म्हणते? कोण म्हणते? तुम्ही जागीचे ना सगळे? वेश्या साधू पुरुषांना विनंती करते की माझे दारामध्ये तुम्ही रात्रभर भगवंताचं नामचिंतन केलं, तुम्हीच मला एकादशी सांगितली, आता द्वादशीचे 2 घास माझ्या दारात खाऊन जा. साधू पुरुषही तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या उद्धारासाठीच आले होते. बरं, त्यांनी सांगितलं ताई आम्ही तुमच्या घरचे 2 घास नक्की खाऊ, परंतु आमची एक शर्त आहे. ते म्हणले काय? आम्ही मागतो ते दान आम्हाला द्यावं लागेल, तरच आम्ही तुझ्या दारात 2 घास खाऊ. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती म्हटली, सांगा ना तुम्हाला किती पैसे पाहिजेत? मोहरा पाहिजे, चांदीचे रुपये पाहिजे का? विठ्ठल जवळजवळ 10:30 वाजले. असो आपण त्या साधू पुरुषांनी त्या असणाऱ्या ताई साहेबांना म्हणा, वेश्येला म्हणा, किंवा त्या असणाऱ्या पुरुषाच्या पत्नीला म्हणा, काहीही म्हणा,
सांगितलं की आम्हाला जे पाहिजे ते दान तुला द्यावं लागेल, तर तुझ्या दारातले 2 घास आम्ही खातो. तिनं सांगितलं, सांगा ना तुम्हाला काय चांदीचे रुपये देऊ का तुम्हाला सोन्याच्या मोहरा देऊ, तुम्हाला काय पाहिजे असेल ते द्यायला तयार आहे. ते म्हणले आम्हाला धन द्रव्य वगैरे काही लागत नाही, आम्ही जे मागतो ते द्यावं लागेल. ती म्हणले काही हरकत नाही, मी देते. ते म्हणले बोलव तुझ्या नवऱ्याला. तो नेटकच झोपेतून उठला होता, आळस देत होता, आ ऊ करत करत कस तरी तिनं हाताला धरून त्या साधू पुरुषांच्या समोर आणलं. आणि त्यावेळेस साधू पुरुषांनी सांगितलं, हे बघ ताई, हे दादा, दोघांनाही जवळ घेऊन सांगितलं की तुझी जी पत्नी आहे या पत्नीच्या पोटामध्ये तुझा 8वा पुत्र वाढतो आहे. कितवा? 8वा पुत्र वाढतो आहे. तो जेव्हा केव्हा जन्माला येईल ना, तर तो जन्माला आल्यानंतर फक्त एकच कर, तेवढंच एक दान मला पाहिजे. काय कर? त्याचं नाव नारायण ठेव. काय ठेवायचं सांगितलं? नारायण नाव ठेवायचं सांगितलं. तो म्हणला एवढंच ना? अय, हे असलं काय माझ्या ध्यानात राहत नाही, तो आपली ध्यानात दिलं म्हणून सांग त्यांना. त्यानं त्या असणाऱ्या स्त्रीला सांगितलं आणि सांगितल्यामुळं तिनं ते ध्यानात धरलं, वचन दिलं. आणि वचन दिल्यामुळं झालं काय? साधू पुरुषाने 2 प्रसादाचे घास खाल्ले आणि ते मार्गाला निघून गेले. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. त्या बाईनं मुलाला जन्म दिला. जन्म दिल्यानंतर तिनं साधूला दिलेला शब्द पाळला आणि त्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. नारायण नाव ठेवल्याच्या नंतर आपल्या सर्वांना माहिती आहे, जे सगळ्यात लहान असताना ते सगळ्यांच्या आवडीचं असतं, बरोबर आहे का नाही? हे घरात सगळ्यात लहान मूल जन्माला आलं होतं म्हणजे त्याच्याही आवडीचं होतं, तिच्याही आवडीचं होतं, मोठ्या भावंडाच्याही आवडीचं होतं. उठसूट जो तो त्याच्या नावानेच हाक मारायचा, नारायण. एक पाऊल जरी बाजूला टाकलं तरी नारायण, घराच्या बाहेर पडला तरी नारायण, बाहेर जाताना नारायण, आतमध्ये आल्यानंतरही नारायण. हळूहळू असं झालं की एवढी सगळी दुरावस्था झालेली शरीराची त्याची असल्यामुळं, व्यसनामुळं त्याला व्याधीनं जडलं आणि व्याधीमुळे तो आजारी पडला. अंत्यवस्था अवस्था त्याची झाली आणि त्याही अवस्थेमध्ये त्यानं एकच भोग घेतला की माझ्या जवळ मला कोण पाहिजे? कोण पाहिजे? नारायण. नारायण पाहिजे. उठसूट नारायणाला तो हाका मारू लागला. आणि हाका मारून आपल्याच्या नंतर ज्यावेळेस तो शेवटच्या घटका मोजायचा त्यावेळेस त्याच्या तोंडातून आवाज निघत नव्हता, पण पत्नी समोर आली की अगदी ओठ खालीवर करत करत म्हणायचा, नारायण नारायण. आई त्या जाऊन त्या मुलाला घेऊन यायची, समोर उभा करायची, थोडस समाधान व्हायचं. परंतु ज्यावेळेस त्याची जायची वेळ आली त्यावेळेस अगदी अंतःकरणापासून त्याने मोठान आवाज दिला, नारायण. आणि ज्यावेळेस तो आवाज ऐकला त्याच क्षणाला त्याच्या दारामध्ये त्याला नेण्यासाठी यमदूत आलेले होते. तेवढ्यामध्ये भगवान विष्णूने सांगितलं, हे दूतांनो, जा त्या जंगलामध्ये, माझा एक भक्त तुमच्या येण्याची वाट पाहतोय, पहा बरं. आणि ज्यावेळेस विष्णुदूत त्या ठिकाणी आले, यमदूतानं त्याचा आत्मा घेतला होता. विष्णुदूतानं सांगितलं, त्याच्यावरती तुमचा अधिकार नाही, आमचा अधिकार आहे. त्यांच्या दोघांचेही भांडण लागले. मला थोडस जलद जायचे, भांडण लगेच मिटवण्याच्या दृष्टिकोनातून विष्णुदूतानं यमदूताला सांगितलं, तुमचा जो मालक आहे तो कोणाच्या अधिपत्याखाली काम करतो? ते म्हणले विष्णूच्या. मग विष्णूनं आम्हाला पाठवलंय म्हणल्यावर तुम्ही डोकं चालवायची काय गरज? ते म्हणले काही नाही. विष्णुदूत त्या ठिकाणी त्या असणाऱ्या आत्मा घेऊन गेले. तर
ते फक्त कशामुळं आपल्या लेकराचं नाव नारायण ठेवलं आणि ठेवलेल्या नावाचा उच्चार जेव्हा आठवण येईल तेव्हा त्यानं केला आणि त्याचाही उद्धार झाला. ज्यावेळेस तुकोबाराय पुन्हा आपल्या जागी यायचं बरं आपल्याला. तुकोबाराय समोर बसलेल्या साधकांना सांगत होते की त्या भगवंताचं नामचिंतन कोणत्याही माध्यमातून जरी झालं तरी त्याचं फळ नक्की मिळतं बरं. असं सांगायला लागल्यानंतर त्यांनी सगळ्यांची एकजूट झाली आणि त्या 5-25 जणातले 10-15 जण म्हणले आता मात्र आम्ही एक होऊन एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. त्या विठोबाचं नाम आता आम्ही सर्वजण मिळून गायन करू. आम्ही त्या भगवंताचं नामचिंतन नक्की करू. मी सांगितलं काय 5-25 जणांपैकी 10-15 जण म्हटले काय म्हटले आता आम्ही भगवंताच्या नावाचं गायन नामचिंतन नक्की करू. त्यावेळेस तुकोबाराय त्यांना म्हणू लागले बाबांनो तुमचं बरोबर आहे परंतु राहिलेले जे आहेत त्यांना मी सांगेल की आयुष्य प्राप्त झाल्यानंतर भगवंतानं सांगितल्याप्रमाणे ग्रंथांना सांगितल्याप्रमाणे आणि संतांनी सांगितल्याप्रमाणे जे जे काही संत आहेत त्यांना मोक्ष प्राप्त झालेला असतो. त्यांना उद्धाराचं काही घेणं देणं नसतं. पामर आणि विषयी जे आहेत त्यांनाही घेणं देणं नसतं कारण त्यांना त्याची जाणीव नसते. परंतु जोपर्यंत जिज्ञासू अवस्था प्राप्त होत नाही जोपर्यंत अंधकरणामध्ये शहाणपण येत नाही तोपर्यंत कितीही सोपं करून सांगितलं तरी त्याला ते कळत नाही. म्हणून तुम्ही तरी आता काय व्हा शहाणे व्हा. शहाणा तो तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी. तुकोबाराय काय म्हणतात सर्वांपेक्षा हे सोपं आहे परंतु त्यांना पटणार आहे कोणाला शहाणा तो धनी. हे त्यांनाच पटणार आहे. कितीही व्यत्यय आला तरी देखील आम्ही कीर्तन ऐकणार आहोत हे त्यांनाच जमणार आहे. हे त्यांना जमणार आहे की ज्यांना आयुष्य मिळालंय हा देह मिळालाय परंतु त्याचं महत्व कळलंय त्यांना तुकोबाराय म्हणतात शहाणा तो धनी. माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करत असताना गुरु सेवेचं महत्व सांगत असताना सांगतात म्हणून जाणतेने गुरु भजीचे. जो जाणता आहे त्यानं गुरुची सेवा करावी. ऐसा आत्मबोधी तोषला जो परमानंदे पोखला तोची स्थित प्रज्ञू भला ओळखतो. या ओळीवरती विवेचन करत असताना चैतन्य महाराज खूप छानसं शहाण्या माणसाचं वर्णन करतात. आणि म्हणून आयुष्यामध्ये जर आपल्याला उद्धरून जायचं असेल तर अतिशय सोपा अशा प्रकारचा असणारा मार्ग तुकोबाराय सांगतात. आणि तो असणारा जो मार्ग आहे तो अनेक साधकांच्या समोर तुकोबारायांनी मांडला. अनेक साधकांच्या समोर मांडला. परंतु मी अगोदरच सांगितलं होतं की बऱ्याच जणांना पटलं तरी 1-2 जण मॉप मध्ये मागं राहतातच. कितीही चांगलं सप्ताहाचं नियोजन करा कितीही चांगलं करा पण एक का व्हायना म्हणणारच. काय बाबा त्यांच्या हातात दिलं होतच का नाही तसं. कोणतंही सामुदायिक कार्य असू द्या वैयक्तिक असू द्या नवीन आपल्या वैयक्तिक कुटुंबामधलं असू द्या एखाद्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने एखादा जर निर्णय घेतला तो जवळजवळ सर्वांना पडतो परंतु एक तरी कुटुंबातली व्यक्ती अशी असते का ते लगेच विचार करतात नाही हे काय करून ठेवलं. बऱ्याच वेळेस असं होतं बरं. मी याही पूर्वी अनेक ठिकाणी कार्यक्रमामधून बोलून गेलो. सार्वजनिक कार्यक्रम असो किंवा वैयक्तिक असो गावाचा निर्णय असो की कुटुंबाचा निर्णय असो जो कोणी निर्णय करणारा आहे जो कोणी निर्णय घेणारा असतो त्याच्यासाठी आवर्जून मी सांगेल बरं का. इथं अनेक जण कर्ती मंडळी आहेत आपल्या कुटुंबामधली जबाबदारी सांभाळणारी मंडळी आहेत. आवर्जून सांगेल की एखाद्या वेळी एखादा निर्णय आपण जो काही कारणास्तव घेतलेला असतो तो परिस्थितीला तत्कालीन परिस्थितीला अनुरूप घेतलेला असतो. एखादा निर्णय
आपण जर घेतला तर तो निर्णय तत्कालीन परिस्थितीला अनुसरून घेतलेला असतो आणि त्याच्यामध्ये आणखी काही कालखंड गेल्यानंतर जर नशिबानं असेल अथवा काही नैसर्गिक आपत्ती नसेल, जर काही बदल झाला तर त्याच्यामध्ये निर्णय घेणाऱ्याची काही चुकी आहे का? बिलकुल नाही. उदाहरण सांगून जाऊ का? 1994 साली गौतम महाराजांना अण्णांनी आळंदीला पाठवलं. तत्कालीन परिस्थितीला जे त्यांना योग्य वाटलं त्यांनी तो निर्णय घेतला. योगायोगानं नशिबाने आणि नियतीनं कशानेच फटका दिला नाही म्हणून गौतम कीर्तनकार उत्कृष्ट अष्टपैलू व्यक्तिमत्व तयार होऊन बाहेर पडले. पण जर गौतम बुद्धांनी आता तिथे जर वडापावचं स्टॉल टाकलंच असतं तर ही चूक अण्णाची होती का? होती का? तुम्ही जागीच आहे ना? मला सांगायचं हे की एखाद्या व्यक्तीनं कुटुंबासाठी असेल, गावासाठी असेल, सार्वजनिक उत्सवासाठी असेल, वैयक्तिक उत्सवासाठी असेल किंवा आपल्या मित्राच्या आयुष्याच्या काही उद्धारासाठी असेल, तत्कालीन परिस्थितीला अनुसरून जर एखादा निर्णय घेतला तर तो त्या तत्कालीन परिस्थितीसाठी नक्की योग्य असतो. कालावधी गेल्यानंतर त्याच्यात काही बदल झाला तर त्याच्यामध्ये त्याचा काही दोष नसतो. तसं जर आपण प्रापंचिक जीवन सोडून भगवत ऐश्वर्य पाहायला गेलो, संतांनी दिलेले वाक्य जर पाहायला गेलो, आजचं जर पिक्चर मधलं गाणं जर आलं तर दुसऱ्या दिवशी 4 दिवसांनी 5 दिवसांनी ते शिळ होऊन जातं. एखाद्या कवीची कविता जर चांगल्या प्रकारे आपण गुणगुणायला लागलो 8-10 दिवसात ती संपून जाते. परंतु साधू संतांनी दिलेले अभंग जे आहेत, साधू संतांनी दिलेले जे वचन आहेत ते कालही तितकेच श्रेष्ठ होते, आजही आहेत आणि चंद्रसूर्य असेपर्यंत राहणार आहेत. मग तुकोबाराय विचार करू लागले की मी एवढं सर्व यांना सांगितलेलं आहे तरी देखील 2 साधकांनी सांगितलं, तुकोबाराय तुम्ही सांगितलं की नामचिंतन अतिशय सोपं आहे. तुम्ही म्हणतात सर्वापेक्षा तेही सोपं आहे, परंतु का हो तुकोबाराय, ओ तुकोबाराय, याच्यापेक्षा वेगळं काही साधन नाही का? असेल तर सांगा ना. बऱ्याच जणांना तशी सवय असते बरं का. दुकानात जाणार, साधी बॅग घ्यायची असते, ते बॅग, आणि उगा तेवढ्यामध्ये आपल्या सौला घेऊन दुकानामध्ये जावं. 10 बघणार, 15 बघणार, 25 बघणार. 25 बघेपर्यंत 3 निवडून बाजूला ठेवणार. मी साडी त्याच्यामुळेच म्हणलं नाही बरं का, बॅगच नाही. 3 निवडून बाजूला ठेवणार. या 3 पैकी एक घेऊ असा निर्णय होणार आणि पुन्हा काउंटर जवळ गेली का दुकानदाराने ते 3 ठेवलेत बरं का बाजूला, पण याच्या व्यतिरिक्त अजून एखादी नाही का? असाच प्रश्न ज्यावेळेस साधकांनी तुकोबारायांना विचारला, तुकोबाराय सांगतात की दुसरं कोणतंही साधन नाही. मी अगदी ठामपणे सांगतो, ठाम द्या सोडून हो, तुम्हाला हमी देतो. वाहत असे आन, अभंगाचं वाहत असे आन. त्या विठोबाची आण घेऊन सांगतो, यावीन दुसरं कोणतंही साधन नाही, हे तुम्हाला मी हमी देऊन सांगतो. हमी. आपण बऱ्याच वेळेस असं होतं की एखाद्या मित्राच्या आयुष्यामध्ये साथ देत असताना 2 दिवसापुरती साथ देतो, 3ऱ्या दिवशी आपण त्याची साथ सोडतो. आणि बरोबर आपण त्याची साथ कधी सोडतो? एकतर तो संकटामध्ये पडलेला असेल तर, किंवा त्याने घेतलेल्या शंका आपल्या डोक्याच्या वरून फिरायला लागल्या तर. मला असं वाटतं ह्या दोन्ही वेळा अशा आहेत की त्यावेळेस आपल्या जवळ जो आहे त्याची साथ सुटली नाही पाहिजे. आणि म्हणूनच कुठेतरी पुराणानं देखील त्या कर्णाची दखल घेतलेली आहे. दुर्योधन खरोखर वाईट होता, परंतु त्या दुर्योधनाचे देखील कर्णानं उभं आयुष्य साथ दिली. त्याला म्हणतात मैत्री धर्म निभाव.
कोणाला नाही दखल घ्यावी लागली. एवढंच नाही, भगवान श्रीकृष्णानं त्या कर्णाची असणारी आत्मज्योत स्वतःमध्ये विलीन करून घेतली. त्याचं कारण ते आहे की त्यानं मैत्री धर्म या जगातील सर्वांपेक्षा वेगळ्या पद्धतीनं उंचीनं त्या ठिकाणी स्वीकार. आणि म्हणून आयुष्यामध्ये ज्यांनी ज्यांनी कोणी आपल्याला सल्ला विचारला असेल, आपल्यापर्यंत 2 शब्द घेऊन आला असेल, मला असं वाटतं काही वेळ आपला आवर्जून बाजूला ठेवा. परंतु जो आपल्याकडे शंका घेऊन आलेला असेल ना, तर त्याचं ज्ञान आपल्याकडे असेल तर निस्वार्थ भावनेनं ते ज्ञान त्याला देऊन त्याच्या आयुष्याचा विकास म्हणा, उद्धार म्हणा करण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे. किती किती खटा ठोकतो तुकोबारायांचा. अनेकांच्या अनेक शंका. आपण जरी मी इथं म्हटलं असतो की तुकोबारायांच्या समोर, परंतु तुम्ही तुकोबारायांचा गाथा बारकाईने अभ्यासा. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे प्रश्न उभे आयुष्यभर पडतील त्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुकोबारायांनी त्या गाथांमध्ये. उगाच त्याचं नाव पंचम वेद असं ठेवलेलं नाही. असो, आपल्याकडे वेळ कमी आहे. ज्यावेळेस तुकोबाराय हमी देऊन सांगतात, शपथ घेऊन सांगतात, याच्या व्यतिरिक्त दुसरं साधन नाही. नाम परतो साधन नाही. आणि ज्यावेळेस एवढी हमी तुकोबारायांनी 11:15 वाजता इथं बसलेल्या सगळ्यांना तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे तुकारामाने दिली, त्यावेळेस समोर बसलेला एक जण म्हणू लागला, अहो तुकोबाराय, तुम्ही सांगितलंय खरोखर सोपं आहे, हे सगळं काही मान्य आहे, परंतु ते नाम कोणतं आहे आणि ते कसं घेतलं पाहिजे? अभंगाचं 14 कृष्ण हरी. दिवसभर ही 2 माणसं दिवसभर शेतात आहेत. बरं, आज सतीश महाराज पण आणि भागवत भाऊ पण साऱ्या ऊन हातानं दिवसभर काम करतायत, तरी देखील तुमच्या सर्वांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत. तो बरोबर आहे. त्यावेळेस त्यांना सांगू लागले की रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हा जो काही 5 शब्दामध्ये दडलेला मंत्र आहे, राम, कृष्ण, हरी, विठ्ठल आणि केशवा 5 शब्द आहेत. या 5 शब्दाचं नामचिंतन करायचंय, परंतु कसं करायचंय? मंत्र हा जपावा सर्व काळ. या शब्दाला अतिशय महत्व या अभंगामध्ये आहे. बरोबर, तसं तुकोबारायांच्या प्रत्येक शब्दामध्ये तितकीच ताकद आहे आणि तितकंच तत्वज्ञान दडलेलं आहे. मी नेहमी सांगत असतो की संतांच्या प्रत्येक शब्दामध्ये आपलं आयुष्य उद्धवरून टाकील इतकं मोठं तत्व दडलेलं आहे. फक्त ते आपल्याला शोधता आलं पाहिजे. इथे एक महत्वाचा शब्द वापरलेला आहे, सर्वकाळ. सर्वकाळ या शब्दाचा विचार करत असताना आपल्या एक लक्षामध्ये येईल
की बऱ्याच वेळेस आपण नामचिंतन करतो, परंतु आपलं सर्व वैराग्य आहे, आपली भक्ती आहे, आपलं नामचिंतन आहे, या सगळ्या गोष्टीला स्मशान वैराग्यासारखे शब्द लागू पडतात. कीर्तनात आलो आणि महाराजांनी सुरुवातीला जयघोष केला की तोपर्यंत आपण टाळी वाजवतो, नंतर वाजवतो का नाही इतर ठिकाणचं सांगतो. बरं, इथलं काय मला अजून दिसलं नाही, म्हणजे तसं दिसतच नाही म्हणून सांगतो. पण बऱ्याच वेळेस असं होतं की वातावरण तयार झालं की त्या वातावरणाशी एकरूप राहणं हा माणसाचा धर्म बनत चाललेला आहे. वातावरण थोडंसं पांगलं की सगळ्या गोष्टी विसरून जाणं. तुमच्या आमच्यासारख्याचं काही अवघड नाही. नारद मुनीचं सुद्धा हेच झालं होतं. तुम्ही सर्वांनी दृष्टांत ऐकलेला आहे, मी दृष्टांत लांबून लांबून सांगणार नाही. फक्त विष्णू भगवंताकडे नारद मुनी गेले आणि त्यांनी त्यांना विचारलं होतं की तुझा सर्वश्रेष्ठ भक्त कोण आहे. त्यावेळेस त्यांनी त्या नारद मुनीला काय केलं होतं, पृथ्वी तलावरती पाठवलं होतं एका शेतकऱ्याच्या घरी. जा म्हटले, तिथं जाऊन 1-2-3 दिवस माझा एक भक्त शेतकरी आहे. बाहेरचा काहीतरी वास येऊ राहिला वाटतं. विठ्ठल तर त्यांनी सांगितलं की शेतकरी आहे आणि तो शेतकरी माझी कशी भक्ती करतो जाऊन बघ. नारद मुनी तिथे आले आणि 3 दिवस राहिले, गुप्त रूपाने राहिले. आणि त्या 3 दिवसामध्ये त्यांनी पाहिलं की हा शेतकरी झोपेतून उठला का भगवंताचं नाव घ्यायचं, आंघोळीला बसला की भगवंताचं नाव घ्यायचं, ताटावर बसला की भगवंताचं नाव घ्यायचा, उठला आणि उद्योगाला लागला की भगवंताचं नाव घ्यायचा, शेतामध्ये गेला आणि त्या बैलाच्या खांद्यावरती हात टाकला तरी भगवंताचं नाव घ्यायचा, दुपारी झोपायच्या वेळेस देखील भगवंताचं नाव घ्यायचा, संध्याकाळी आल्यानंतर भगवंताचं नाव घ्यायचं आणि झोपून घ्यायचा. संपली त्याची भक्ती. नारद मुनी पुन्हा भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की याचा असा असा नित्यक्रम आहे. तोपर्यंत भगवंतांनी पुढची तयारी करून ठेवली होती. एका ताटामध्ये एक दिवा ठेवला होता, तो तेलानं गच्च भरलेला होता आणि त्याला दिवा पेटवला आणि नारद मुनीला सांगितलं, हे नारदा, माझं जरा थोडस जीवावर आलंय, माझं एवढं काम करून दे. ते म्हणले, काय, एवढा दिवा घेऊन जा आणि एक पृथ्वीला प्रदक्षिणा मारून ये. तेवढं तू माझं काम केलं की माझ्या भगवंताला ही सेवा पावन होईल. स्वतःच काम म्हणून सांगितलं, नारदाला पाठवून दिलं. नारदाने तो दिवा त्या ताटामध्ये हातामध्ये घेतला आणि चालत राहिला. त्याला सांगितलेलं होतं तेल सांडू द्यायचं, दिवा विझू द्यायचा. त्याने एका हातात ताट धरलं आणि एवढं बारकाईने त्या दिव्याची ज्योत पाहत चालला होता. विझू द्यायची नाही, तेल सांडू द्यायचं नाही आणि प्रदक्षिणा मात्र जेवढं गतीनं मारता येईल तेवढी अगदी मारण्याचा प्रयत्न करत होता. पूर्ण घामाघूम झाला होता. थकून व्यापून पुन्हा भगवान विष्णू पर्यंत आला आणि भगवंताला सांगितलं, हे देवा, लय कसोटीचं काम दिलं होतं, सगळं पूर्ण करून तुझ्यापर्यंत पोहोचलोय. हा तुझा दिवा अजून काही विझू दिला नाही. भगवंताने सांगितलं, तो दिवा तिकडच ठेव, मला फक्त हे सांग, पूर्ण प्रदक्षिणा मारून येईपर्यंत माझं नाव किती वेळेस घेतलं. तळपायाची हात मस्तकाला गेली. नारद मुनी, देवा, काही कळतं का नाही तुला? म्हणजे मी दिवा पाहू, पेटलेला दिव ठेवू का ते तेल सांडू देऊ नको का तुझं नाव घेऊ? असं तुझ्या नावात असं पडलंय काय? भगवान विष्णूंना सांगितलं, हाच विचार माझ्या त्या शेतकरी भक्ताला केला असता तर एकदाही नाव घेतलं नसतं. अरे, तो प्रत्येक ठिकाणी माझं नामस्मरण घेतो. कामामध्ये सुद्धा तो काय करतो? कामामध्ये काम काही म्हणा राम राम. तो शेतकरी संपूर्ण जगाला त्या ठिकाणी आदर्श घालून देतो. नारदाला सुद्धा सांगतो तो
काही काम असलं किती असलं तरी त्या कामामध्ये काय करा, त्या भगवंताचं नामचिंतन करा. हीच गोष्ट तुकोबरा देखील अभंगाच्या तृतीय चरणामधून कुठेही भटकंती करत बसू नका. ठाईच बसून एका जागेवरती बसून फक्त काय करा, तुमचं चित्त एकाग्र करा. कारण आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा आपण परमार्थिक कार्य करू किंवा कोणतीही एखादी जबाबदारी आपल्यावरती आलेली असेल, त्या जबाबदारीला जर यशस्वीरित्या पार पाडायचं असेल, किंवा बऱ्याच वेळेस माझ्या समोर माझे तरुण बांधव बऱ्याच वेळेस कार्यक्रमाला असतात, मी त्यांना देखील सांगत असतो की आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही ध्येय निश्चित केलेलं असेल, ते जर ध्येय गाठायचं असेल तर आपलं असणारं चित्त एकाग्र असणं अत्यंत गरजेचं आहे. एकाग्र चित्ताच्या बाबतीमध्ये आता आपल्याला वेळ नाही, तर स्वामी विवेकानंदांची अनेक उदाहरणं मी आपल्या समोर मांडून जाईल. पुढच्या कधीतरी वेळ प्रसंग जर मिळाला तर नक्की सांगेल की चित्ताच्या बाबतीमध्ये एकाग्रता आयुष्यामध्ये किती महत्वाची आहे. जर आपल्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल, एखादं कार्य यशस्वी करायचं असेल, आपल्या आयुष्यामधलं ध्येय गाठायचं असेल, सचिन महाराजांना विचारा. त्यांना कीर्तनामध्ये योग्य पद्धतीचा पखवाज वाजवणं हे त्यांचं ध्येय होतं. हे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी जी काही तपश्चर्या केली, ही तपश्चर्या अशी नाही केलेली का 5 मिनिटं बसले तोपर्यंत मोबाईल मध्ये काहीतरी गाणे लावलेले, समोर पखवाजाचे वादन चालू आहे, प्रॅक्टिस चालू आहे, असं नाही चालत. त्यासाठी काय करावं लागतं, एकाग्र चित्त करावं लागतं. एवढंच नाही, माऊली ज्ञानोबा देखील सांगतात, तुम्हाला 3 तीर्थ एकत्रित येणारं ठिकाणी जरी नेऊन बुडून आणलं ना तरी सुद्धा उपयोग नाही. एकत्रित आल्या तिथं नेऊन दिवसातून 100 बाऱ्या आंघोळी जरी घातल्या ना तरी उपयोगीचं नाही. फक्त काय करावं लागेल, तुमचं जे चित्त आहे ते भगवंताच्या नामावरती एकाग्र करावं लागेल, नाहीतर ते सर्व व्यर्थ जाईल. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून तुकोबरा सांगतात, ठाईच बैसोनी करा एक चित्त. तुमचं जर एकाग्र चित्त जर झालं तर त्याच्या पुढची गोष्ट काय करा, आवडी अनंत आळवावा. अतिशय अंतकरणापासून आवडीनं तो अनंत, अनंत म्हणजे भगवंत आळवावा, त्याचं नामस्मरण करावं. त्यावेळेस त्या साधकांच्या मनामध्ये प्रश्न पडला आणि तुकोबाऱ्यांना ते म्हणाले, तुम्ही सांगितलं की एकाग्र चित्त करा, अगदी एकाग्र व्हा. आणि मग जर असं एकाग्र चित्त जर करायचं म्हटलं तर घरात बायका ताण देतात, अनेक गोष्टी झाल्या गो, बायको ताण देते, पोरं ताण देतात, कोणीतरी आरडा करतो, म्हैस ओरडते, गाय हंबारडा फोडते. आणि याच्यात कसं एकाग्र चित्त करायचं? खाऊ तो बऱ्या इथं घरात एकाग्र चित्त काय होत नाही. मग असं करतो ना, हा साहेब आम्हाला जरा वैतागच झालाय, पाऊस टायमाला पडत नाही, पडलं तर लाईट राहत नाही, त्याच्यापेक्षा आम्ही जंगलात जातो ना. तो कोपराय म्हणले, अरे नको त्या कोटण्यात पडून
सांगू लागतो. प्रयत्नही करण्याची, सायास कष्ट घेण्याची तुला गरज नाही. नलगती सायास, सायास काही करू नको आणि वनांतराला देखील जाऊ नको. ह्या सर्व गोष्टीची अजिबात गरज नाही. त्याचं कारण हे आहे, तो असणारा भगवान परमात्मा अगदी सहजतेनं सुखानं थेट कुठे येईल, थेट तुझ्या घरी येईल. इथं हा प्रश्न तयार होतो. विटावर विटा रचलेलं घर, भेंड्यानं बांधलेलं घर की आणखी कोणतं घर? तात्विक मुद्दा आहे. वेळ मिळाला तर आपण नंतर दुसऱ्या वेळेस नक्की याच्यावरती देखील चिंतन करू. सुखे येतो घरा म्हणजे तो भगवान परमात्मा कोणत्या घरामध्ये येणार आहे आणि येणारा कोण आहे? तो भगवान नारायण आहे. सुखे येतो घरा नारायण. तुकोबारायांनी संपूर्ण अभंग त्या असणाऱ्या साधकांच्या समोर मांडला आणि संपूर्ण मांडल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, तुकोबाराय तुम्ही सांगितलं की तुमचा उद्धार होईल, उद्धार होईल, सगळ्या गोष्टी आम्हाला समजतात हो, परंतु तुकोबाराय आम्हाला हे सांगा ना, उद्धार 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 हा शब्द आमच्या कानावर नेहमी पडतो, परंतु आमचा उद्धार होईल म्हणजे नेमकं काय होईल व त्या भगवंताच्या नामचिंतनानं? त्यावेळेस तुकोबाराय म्हणले, अरे काय वेळांनो, काय विचारात पडले, एवढा विचार करायचं गरज नाही. भगवंताचं नामचिंतन, भगवंताचं नामसंकीर्तन अतिशय सोपं साधन आहे आणि तुमचा उद्धार होईल म्हणजेच काय होईल? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नामसंकीर्तन
आज अण्णांना जाऊन 7 महिने झाले आणि 7व्या महिन्याची कीर्तन सेवा आपण सर्वजण एकत्रित येऊन या ठिकाणी संपन्न करत आहोत. वास्तविक आपण सुरुवातीपासून पाहिलं असेल, अनुभव आणि त्याच्यात गौतम म्हणते मी असंच किती दिवस आहे काय माहिती, देवला उलटाच अभंग सोडवला होता, इथेही उलटाच आहे. परंतु मी पुन्हा एकदा सांगून जाईल की साधू संतांनी जे काही वचन आपल्यासाठी दिलेली आहेत त्या प्रत्येक वचनामध्ये एकाचं आयुष्य उतरून जाईल एवढी ताकद आहे. तुकोबरायांचा या शब्दांचा विचार करत असताना हाच अभंग अवघ्या काही 2 ते 3 मिनिटात आपण पुन्हा एकदा सोडू, चालेल ना? किती मिनिटात? 2 ते 3 मिनिटात. त्याच्यात पुढची एक गोष्ट मी तुम्हाला सांगून जाईल की तुम्ही विचार करत असाल की पुण्यस्मरणाचा जो मासिक उत्सव आहे, मासिक कीर्तन महोत्सव आहे, त्याच्यातील 7व्या महिन्याचं कीर्तनाची सेवा आहे आणि महाराजांनी नामसंकीर्तन असा अभंग का बरं घेतला असेल? मला त्याच पद्धतीने 2 मिनिटात हा अभंग सोडून तुम्हाला दाखवायचा आहे. ज्यांच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत त्यांचं जीवन चरित्र जर आपण पाहिलं, त्यांच्या जीवनावरती जर प्रकाश टाकायला गेलो तर तोही माणूस, तीही व्यक्ती, तेही महापुरुष म्हणजेच आमचे रामकृष्ण दादा असतील, हरिभाऊ असतील,
गौतम नाना असतील, या तिघांचेही परमपूजनीय पिताश्री तथा आमच्या आईसाहेब मीराताई यांचे पतिश्री यांचा आयुष्याचा विचार जर आपण करायला गेलो तर तेही त्यांच्या आयुष्यामध्ये जे जगले ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा अभंग घेतला. त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये जगलं. काय जगलं? नामसंकीर्तन आयुष्यामध्ये जगलं. आणि हे मी नाही सांगावं, तुम्ही सर्वांनी अनुभवलेलं आहे की ज्या माणसानं अतिशय जुनी माणसं सोबतीला घेतली, पखवाज वाजवला, पेटी वाजवली, टाळ वाजवला, नवे नवे अतिशय सर्वसाधारण असणारा नवीन असणारा एखादा पोरा कीर्तनाला उभा राहावा आणि त्याचं कीर्तनही पूर्णत्वास न्यावं, नामसंकीर्तन आयुष्यामध्ये हा माणूस जगला. एवढंच नाही, जगाला त्यांनी देखील सांगितलं की तुमच्या आयुष्याचा जर तुम्हाला उद्धार करून घ्यायचा असेल तर तुकोबारायांच्या वचनाचा विचार करा. पातक जरी करत असतात, कारण त्या माणसाचं जसं वागणं होतं त्याही 10 पटीने रुबाब होता. व्यक्तिमत्व ज्याला म्हणतो ना, ते व्यक्तिमत्व तेवढं असतं त्यांचं श्रेष्ठ होतं. आणि म्हणून जगाला त्यांनी उपदेशानेही सांगितलं, त्यांचा अधिकार तो होता, जळतील पापे जन्मांतरीची, हे आयुष्यामध्ये जगण्यासाठी नामचिंतन करा. त्यांनी देखील जगाला सांगत असताना स्वतःच आयुष्य जगलं. नलगती सायास जावे वनंतरा. मला वाटतं अण्णा कुठेही डोंगरा डांगरात काय तपश्चर्याला कधी गेले नाही गेले. हा, ते अख्खा महाराष्ट्र नाही भारत फिरले असतील नक्की. मला माहितीये की असा एकही जिल्हा नसेल की ज्या जिल्ह्यामध्ये त्यांना कोणी ओळखीचं सापडणार नाही. पण भगवत प्राप्तीसाठी त्यांनी या गावाचा विचार केला, या गावाचा स्वीकार केला. ज्यांच्या दरबारामध्ये आपण बसलेलो आहोत, परमपूजनीय वैकुंठवासी गुरुवर्य भक्तराज बाबा, या माणसाची ही कर्मभूमी आहे, या महापुरुषाची ही कर्मभूमी आहे, ज्यांनी आपलं आयुष्य देखील असं जगलं. हातामध्ये स्वतःचे भाकरीचं गाठोडं न्यावं आणि दूर दूर पर्यंत जाऊन कीर्तन करून पुन्हा यावं. जेथे करावे कीर्तन तेथे न सेवावे अन्न, असं आयुष्य जे जे माणसं जगले त्यांच्यापैकी भक्तराज बाबा आणि त्यांच्या या कर्मभूमीमध्ये आमचे अण्णा महाराजांचे वडील, त्यांनी देखील जगाला हा संदेश दिला. आणि ते सांगत असताना आयुष्यामध्ये रात्र रात्रभर भजन करावं आणि ते देखील एकाग्र चित्त होऊन ठाईच बैसुनी करा एक चित्त, एकाग्र चित्तही केला आणि संपूर्ण आयुष्य त्या भगवंताची आळवणी करत राहिले, भगवंताचं नामचिंतन करत राहिले. मग मला सांगा ना, एवढं सगळं सोपं असणार त्या भगवंताला देखील त्या सर्व गोष्टीचा विचार नक्की करावा लागतो. ज्या माणसानं आयुष्यामध्ये रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा ह्या मंत्राचा जयघोष केला, त्या माणसाचा विचार करणं भगवंताला देखील भाग पडलं. आणि म्हणूनच महाराज अनेक ठिकाणी सांगून गेले, त्यापैकी एक प्रमाण मी आवर्जून सांगेल. शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. आज सोपं नाही माय बापांनो. एकादशीच्या दिवशी मासिक श्राद्ध येणं किंवा माहेवार कीर्तन सेवा घडणं तुमच्या आमच्या सारख्याचं नशिबानं नाही. त्याच्यासाठी आयुष्याची तपश्चर्या कारणी लावावी लागते. आणि ते संपूर्ण गोष्ट अण्णांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये केली. आणि म्हणून भगवंताचं, म्हणून साधू संतांचं सानिध्य त्यांना मिळालं. आणि मला असं वाटतं त्या भगवंताच्या चरणी विनंती करणारे तुम्ही आम्ही कोण, त्या भगवंताला त्यांची काळजी आहे. म्हणून आपण बोलण्यापेक्षा त्या भगवंताने नक्कीच त्यांना स्थान त्यांच्या चरणारविंद दिलेलं आहेच, यात मात्र कोणत्याही प्रकारची शंका नाही. तुकोबारायांनी जे काही 4-2 वाक्य तुमच्या समोर तुकोबारायांच्या आशीर्वादाने मांडण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातले 1-2 गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा. हा जो संपूर्ण अभंग आहे, या अभंगामध्ये पहिल्या 2 चरणामध्ये मी सुरुवातीला बोलून गेलो, सुरुवातीला व्यत्यय आला होता, आपलं लक्ष कदाचित नसेल. तुकोबाराय पहिल्या 2 चरणामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट मांडतात, म्हणजे भगवत प्राप्तीची साधनं सांगतात. या निमित्ताने एक वाक्य आवर्जून बोलून जाईल. एक गाणं काही वर्षापूर्वी खूप फेमस झालं पहा. भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. माय बापांनो, आपल्या आयुष्यामध्ये एक करा गड्यांनो. तुम्हाला चांगलं नाही करता आलं ना तर नका करू, परंतु कोणाचंही वाईट आपल्या हातून होईल असा अंतःकरणामध्ये विचार देखील आणू नका. आणि करायचं नसेल ना
तर समोरच्या एखाद्याच्या आयुष्यातलं एखादं पाऊल तरी यशस्वी पडेल अशा प्रकारचं साधन मात्र नक्की सांगा. तुकोबारायांनी आयुष्याच्या उद्धाराचे साधन अभंगाच्या पहिल्या 2 चरणात दिले. एवढंच नाही, बऱ्याच वेळेस असं होतं खूप भारी किमती छानसा मोबाईल लॅपटॉप म्हणा अशा चांगल्या चांगल्या वस्तू एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीकडे देतो, परंतु तीच वस्तू कशी वापरावी याचं ज्ञान देत नाही. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असे अनेक टप्पे येतात. बऱ्याच जणांना हातचा राखून चालण्याची सवय आहे. हातच्या राखून चालणारे माणसं सगळ्यात जास्त धोकादायक असतात बरं. अगदी इमानदारीने सांगतो, मला खूप वेळेस अनुभव आला. जे माणसं समोरच्या मैत्रीमध्ये असेल, जगामध्ये व्यवहारामध्ये असतील, हातचा राखून चालणारे असतात ना, ते सगळ्यात धोकादायक असतात. त्याच्यामुळे हातचा राखून चालू नका. जे काही आपल्याकडे असेल, जे जे आपण असे ठावे ते ते इतरांशी द्यावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. या न्यायाप्रमाणे आपलं देखील आयुष्य जगत असताना इतरांना एखादी साधनं सांगायची असतील तर ते असे सांगा गड्यांनो की त्याच्या आयुष्यामध्ये उपयोग झाला पाहिजे. असं मैत्रीमध्ये असं आयुष्यामध्ये जगावं. तेच तुकोबारायांनी पुढच्या 2 चरणात केलं. साधन जे सांगितलं होतं ते कसं वापरायचं हेही सांगितलं. आणि एवढंच नाही गड्यांनो, मायबापांनो आवर्जून सांगेल की एखाद्या व्यक्तीचं नक्की का बाईना आण घेऊन शपथ घेऊन त्याला हमी द्या आणि त्याचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला. तेच तुकोबारायांनी 5व्या चरणामध्ये केलं. वाहत असे आण विठोबाची. आणि एवढं सगळं करून अगदी शेवटी निर्धास्तता व्यक्त केली आणि सांगितलं शहाणा तो धनी घेतो असे. पुन्हा एकदा आपण पहिल्या चरणापासून शेवटच्या चरणापर्यंत 3ऱ्यांदा कीर्तन सोडवलं. मला वाटतं याच्यापेक्षा रात्र उजाडायची गरज नाही. वेळेच्या पलीकडे गेलं. लोक आता मला थोड्या वेळाने म्हणतील याला आणलं कोणी. या सगळ्या फंदामध्ये पडण्यापेक्षा असो झालेली सेवा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या वैकुंठवासी अण्णांच्या तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या साधू संतांच्या भक्तराज बाबांच्या चरणी अर्पण करू. आणि याच ठिकाणी जे काही चुकलं असेल ते खरोखर माझ्या बुद्धीचे दोष. सुरुवातीच्या आरंभीच्या काळामध्ये थोडासा जो व्यत्यय आला असेल त्याबद्दलही मी महाराजांच्या वतीनं आपणा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि खरोखर वेळेपेक्षाही जास्त वेळ तुमचा घेतला, तुम्हाला खूप त्रास माझ्यामुळे झाला, त्याही बद्दल मनापासून आपली माफी मागतो, क्षमा मागतो, दिलगिरी व्यक्त करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. सर्वांनी टाळी वाजवा. पुंडली गोरधार विठ्ठल श्री दानदेव तुकाराम गुरुवर्य भक्तराज महाराज की जय. महाराज तुम्हाला उदंड